आज 1 एप्रिल आहे, नवीन आर्थिक वर्ष सुरू होतोय. काय राज्य सरकारला सल्ला द्याल? नवीन आर्थिक वर्षामध्ये तुम्ही दिलेली शेतकऱ्यांना वचनं ती पूर्ण करा. या राज्यामध्ये 3,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात वर्षभराच्या आत. त्या शेतकऱ्याला वाचवा आणि शेतकरी कर्जातून मुक्त करा, शेतकऱ्याला आधार द्या, अशीच आमची अपेक्षा या नवीन वर्षात असणार आहे. परंतु आर्थिक स्थिती आत्ताची जी आहे राज्याची, राज्य कर्जबाजारी झालेलं आहे, कर्जाच्या खाईत राज्याला लोटलेला आहे आणि एकूणच ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे की जो सेवा आपण म्हणतो ते संपूर्ण बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. त्यामध्ये स्कॉलरशिप 50% आणली, अनेक योजनांना बंद करण्याचा निर्णय झालेला आहे. आज आपण आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये एकूणच कर्ज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नवीन योजनांची अंमलबजावणी सरकारला करताच येत नाही. त्यामुळं कर्ज काढून राज्य चालवणं एवढंच आता सरकारच्या हातात आहे. काय मला वाटतं की पुढच्या महिन्यामध्ये सरकारला कर्मचाऱ्यांचे पगार देताना दमछाक होईल, ही अवस्था राज्याची आहे. त्यामुळे यांच्याकडून काही नवीन वर्षात फार अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही. कारण गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये 1100 कोटीची कामं झाली आणि 5 कोटी रुपये कंत्राटदारांना दिली. यावरून राज्य कुठे जात आहे हे आपल्या लक्षात येईल. याला जोडून आज एक प्रश्न आहे की आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे, मात्र आज पहिल्याच दिवशी बाजाराला मोठा फटका बसलेला आहे. शेअर मार्केट मोठ्या फरकाने खाली आलेलं आहे आणि याच्या पाठीमागे अमेरिकेने दिलेली टॅरिफची धमकी आहे ती समजल्या जात आहे. आज आर्थिक वर्षाचा पहिला दिवस आहे, मात्र शेअर बाजार गडगडलेला आहे, पहिल्याच दिवशी गडगडलेला आहे. त्याच्या पाठीमागे अमेरिकेने जी धमकी दिलेली आहे टॅरिफची, वाढलेल्या टॅरिफची, त्याच्यामुळे शेअर मार्केट गडगडलं आहे असं सांगायचं. हे बघा, हे शेअर मार्केटची आत्ताची अवस्था, मी फार काही त्याचा अभ्यासक नाही, पण मला जे दिसतंय हे संपूर्ण फुगवटा हा राज्याची, देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असताना राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये 12 लाख करोड रुपये व्यापारी उद्योजकांचे माफ केले गेले. 12 लाख कोटी रुपये उद्योजकांचे माफ झाले. शेतकऱ्यांना मात्र त्यामध्ये 1 रुपयाही आपण गेल्या 12 वर्षामध्ये मोदींच्या कार्यकाळामध्ये कर्जमाफीसाठी 1 रुपया दिला गेला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की अमेरिकेचं जे काही आता टॅरिफच्या संदर्भातली त्यांचे नोंद आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे, हे लक्षात घेता नैसर्गिक म्हणजे त्याला म्हणतो आपण शेअर मार्केटमध्ये जे फुगवटा झालेला होता तो कृत्रिमरित्या झालेला होता. पद झाकण्यासाठी देश कर्जात असताना, आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असताना हे दाखवण्याचा प्रयत्न झाला की आम्ही फार फायनान्शियली स्ट्रॉंग आहोत. आम्ही 5 ट्रिलियनपर्यंतच्या, कोणी म्हणतात 50 ट्रिलियनच्या गोष्टी करतात डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या. पण राज्य आत्ता कुठे आहे हे जर, आपला देश कुठे आहे हे जर पाहिलं तर देश आत्ता पूर्णतः कर्जबाजारी आहे. देशाची स्थिती अत्यंत वाईट आहे आणि यामध्ये आपण जे काही आत्ताची गुंतवणूकदार आहेत ते गुंतवणूकदार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट, जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, FDI आहे, ती काढल्या जात आहे. हिंदुस्थानामधून दर महिन्याला किमान 500 लोक पलायन होत आहे आणि इथली स्थानिक गुंतवणूक कमी झाल्यानंतर मार्केटमध्ये ज्या काही निर्बंध लावले गेलेत, अमेरिकेने लावले गेलेत, परदेशाने लावले गेलेत, त्यांच्यावर लावलेले टॅक्स, त्यामुळे त्याचा परिणाम मागणी आणि उत्पन्न याचा बॅलन्स साधण्यामध्ये हे सरकार अपयशी झालेलं आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे की आज ह्या अर्थव्यवस्थेचा परिणाम या शेअर मार्केटवर दिसतोय. शेअर कुठल्या ठिकाणी हे होतं, मागणी वाढली तर. आता काल परवा अमेरिकेने त्याच्यावर सरकारने काही बोलले नाही. अमेरिकेमध्ये कापूस, सोयाबीन आणि मका हा प्रचंड मोठ्या प्रमाणात येतो. केंद्र सरकारने त्यावर 39% आयात शुल्क लावलाय. पण त्या अमेरिकेने सांगितलं की शुल्क कमी करा आणि 10% करा. 10% जर आयात शुल्क झाला तर 10,000, 5,000 एकरमध्ये
अमेरिकेमध्ये मका होतो, सोयाबीन होतो, तो जर भारतामध्ये यायला लागला तर इथला शेतकरी एकही शिल्लक राहणार नाही. इथला शेतकरी वाचू शकणार नाही, त्याला वाचवून तो जगू शकणार नाही. त्यावर मात्र केंद्र सरकारची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. ते म्हणतात 10% आणा आणि अमेरिकेमध्ये अमेरिकन सरकारची मागणी असताना त्यावर अद्याप बोलायला तयार नाहीत. आणि त्यांनी धमकी दिली आहे की जर तुम्ही कमी करणार नसाल तर आम्ही जो ऑटोमोबाईल्समध्ये आम्ही त्याच्यावर 25% ऑटोमोबाईल्सवर आम्ही निर्यात वाढ करू. याचा अर्थ असा आहे की भारत हा 1,76,000 कोटी रुपयाचे स्पेअर पार्ट ऑटोमोबाईलचे अमेरिकेला निर्यात करतो. त्यावर जर बंदी आणली तर 1,76,000 कोटी रुपयाचा व्यापार हा इथला बुडेल. आणि अशा प्रकारची धमकी ज्यावेळेस मिळते त्यावेळेस सक्षमपणे त्या परिस्थितीला सामोरं जाऊन उत्तर देण्याची गरज असते. पण सरकार कमकुवत आहे. ते ट्रम्प बोलतात आणि आपले पंतप्रधान बोलू शकत नाही, हे यावरून स्पष्ट झाले. आरक्षण द्या अशी मागणी जयराम रमेश यांनी केलेली आहे. कसं पाहता तुम्ही? खाजगी शैक्षणिक संस्थेत आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळं इतर राज्यात नसेल तर तिथे लागू करावा अशी भूमिका कदाचित असेल. खाजगी संस्थांमध्ये म्हणजे ज्या अनुदानित आहेत, शासकीय अनुदानित संस्था आहेत, बाकी संस्थांमध्ये जे विना अनुदानित आहेत तिथे मात्र कुठलंही आरक्षण नाही. पण त्या ठिकाणी सुद्धा आरक्षण असावं ही जयराम रमेशजींची मागणी योग्य आहे. आणि उद्या कंत्राटी पद्धतीमुळे महाराष्ट्रात काय देशामध्येच आरक्षणावर गदा आलेली आहे. आरक्षण संपवण्याचा वेळाच भारतीय जनता पक्षाचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण करून कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती सुरू आहे. त्यामध्ये कुठलेही आरक्षण संबंध येत नाही. 2 लाख पदं आता कंत्राटी पद्धतीनं भरली जात आहेत, भरले आहेत, भरत आहेत. म्हणजे आरक्षण राहिलं कुठे? आणि खाजगी संस्था या धनधान्याच्या संस्था असतात, त्या काही सामान्य माणसाच्या नसतात. तिथेही तुम्ही मेरिटवर सिलेक्शन करत असताना तिथे कॅटेगरीच्या लोकांना योग्य संधी मिळाली पाहिजे. ही रमेशजीची मागणी अत्यंत योग्य आहे आणि ते सरकारने ते अंमलात आणली पाहिजे. काल आमदार संदीप जोशी यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे, कसं बघताय? ज्या खरं म्हणजे वैयक्तिक आणि मुलीवर टीका करणं हे कुठल्या संस्कृतीत असतं? हे काय सनातन धर्मामध्ये हे शिकवलं आहे संदीप जोशीला? कुटुंबापर्यंत जाणं, आम्ही जाऊ शकतो त्यांच्या कुटुंबापर्यंत. त्याचे काय काय धंदे आहेत आम्हाला माहिती आहे. काय हॉटेलमधले काय रामायण महाभारत घडलं होतं आणि सत्ता असल्यामुळे कसे वाचले. आणि जो माणूस दिवाळीच्या सणामध्ये नॉनव्हेज खातो, तो संस्कृती भाषा करतो, यापेक्षा राज्याचं आणि धर्माचं दुर्दैव काय असू शकतं? पीक विमा योजनेचे काही निकष जे आहे ते बदलण्यात नाही, 1 रुपयात पीक विमा मिळणार नाही, ते त्याचा बजेटमध्ये कुठेच उल्लेख नव्हता. बजेट स्पीचमध्ये सांगितलं नाही. त्यामुळे आम्ही त्यावेळेस बोललो शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही, 31 तारखेला कर्ज भरा, आम्हाला मत द्या आणि 31 तारखेच्या आत कर्ज भरा. पीक विमा मिळणार नाही, शेतकऱ्या तू मेलास तरी बेहतर, आम्हाला त्याची काळजी नाही. फक्त आम्ही शेतकऱ्या तुझी फसवतो, तुला फसवणूक करतो, तू आम्हाला मत दे, तुझ्या मतावर आम्ही खुर्ची उभवतो आणि खुर्ची मिळाली की तुझ्याशी बेईमानी करतो. हे नवीन सूत्र महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्याकडून लागू झालेलं आहे. आणि त्याचाच परिणाम आहे की 1 रुपयामध्ये गाजावाजा करून आणलेली पीक विमा योजना बंद करणं, शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं, शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यापासून गुंजाव करणं आणि हमीभाव म्हणून बोमा मारून दीडपट देतो म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक करून लूट करणं आणि व्यापाऱ्याच्या संगणमतानं शेतकऱ्याला खड्ड्यात घालणं हे सगळं राज्यामध्ये सुरू आहे. सरकारकडून 2 भाजप नेत्याच्या साखर कारखान्यांना 436 कोटींचं कर्ज मंजूर करण्यात आलं, त्यामध्ये विखेंचा समावेश. आनंद, एक जमान्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते या सहकार क्षेत्रावर लूट केल्याचा आरोप करत होते, चोर डाकू म्हणून म्हणत होते. आता चोर डाकू सत्तेत आले की ते साधू संत झालेत, त्यांच्यावर उधळण मोठ्या प्रमाणात सुरू असेल तर राज्य योग्य दिशेनं नेत आहे. हे महाराष्ट्रातील जनता बघते आहे. हा रोल घ्या.
सुरेश दसांनी आरोप केलेला आहे की ठोक्याच्या आडूमाला हत्येचा प्रयत्न होता. विश्वही समाजाचे लोक जे आहे ते आणण्यात आले होते. कुठेतरी धनंजय मुंडेवर रोख आहे पण त्यांनी स्पष्ट नाव नाही. दोनही व्यक्ती सत्तेमधील सहभागी आहेत. मुंडे असू देत की धस असू देत, सत्तेतील व्यक्ती ज्या पद्धतीनं एकमेकावर आरोप करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहेत. हा अत्यंत गंभीर आरोप आहे. याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्यही शोधलं पाहिजे. कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत, हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करून आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करावी. कुणाल कामराजच्या 2 तारखेच्या शो मध्ये जी प्रेक्षक होती त्यांनाही नोटीस बजावून त्यांची चौकशी केली. नाही, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गडचपी नाही, खड्डा खोदून त्याला पुरवणं आहे. हा कळस आहे. अरे कोण कुठे जावं, कोण काय ऐकावं ह्याला काही बंधन आहेत काय? तो करमणुकीच्या दृष्टीने गेले, त्याला करमणूक म्हणून सोडून द्यायला पाहिजे. आता प्रेक्षकावर जर नोटीस बजावली आणि त्यांना उपस्थित राहा म्हणून सांगण्याचा प्रयत्न झाला तर मला वाटतं या देशामध्ये, राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही तर झुंडशाही आणि हुकुमशाहीचं राज्य आहे असा त्याचा अर्थ होतो. सुधीरवादी मंत्रिपदाबाबत नाही चंद्रपूरला सोबत घेतल्याचे महाराष्ट्राचा विकास करण्यात तो आता त्यांचा भारतीय जनता पक्षाची खदखद आहे, असंतोष आहे, ते भारतीय जनता पक्षाला ठाऊक. पण एक नक्की आहे की सुधीर मुनगंटीवारांच्या मनात काय चाललं हे नेमकं कळायला मार्ग नाही. राज्याच्या रेडी रत्नांच्या दरात 3.89 दरवाढ झालेली आहे. समृद्धीमध्ये 19% टोलवाढ झालेली आहे. नाही, राज्य आता डबघाईस आलेलं आहे, त्यामुळे वसुली जोरात होणार. पैसे वसूल केल्याशिवाय महसूल वाढणार कसा? त्यामुळं सामान्य माणसाची लूट होईल. हा याच्यामध्ये गरीब आणि सामान्य माणूस हे भरटला जाईल. यासाठीची सगळी वाढ सुरू झालेली आहे. आगे आगे देखो क्या क्या होता है. माणसाचं 2 वेळचं जेवणही महाग होईल आणि त्याला हे सगळं टॅक्स भरता भरता त्याचं कंबरडं मोळेल. अशा प्रकारची स्थिती राज्यावर आता दूर नाही, ती परिस्थिती आलेली आहे. 2029 मोदीजींना पंतप्रधान पाहतो, त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची अजून गरज नाही. फडणवीस का म्हणतात? आता असं आहे की सत्ता सर्वांना प्रिय असते. कदाचित ती मोदी साहेबांची खुर्ची त्यांना ते 75 वर्ष वयाचं वगैरे त्यांना सूट दिली असेल. तो त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. कोणाला किती वेळा किती वर्षापर्यंत पदावर ठेवायचं. मोदी साहेबांना 90 वर्षापर्यंत पदावर ठेवण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला असेल तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्याबद्दल आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही. राज्यातील विजेच्या दरामध्ये पॉवर टेरिफमध्ये कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने. त्या पाठीमागे काय वाटतं? नाही, आनंद आहे. पण वाढवले किती आणि कमी किती होत आहेत यातलं जर अंतर काढलं, म्हणजे 100 रुपये वाढवायचे आणि 10 रुपये कमी करायचे. वाढवल्याचा मात्र कुठे उल्लेख करायचा नाही आणि कमी केल्याचा उल्लेख करून बोमा मारायचा. हे लोकांची दिशाभूल आहे. खासगी किमतीत वाढ होणार आहे. प्लॉटच्या किमतीत वाढ होणार आहे. रेडीच्या दरामध्ये मोठी वाढ करण्यात येते. नाही, आता काय लोकांना लुटल्याशिवाय यांचे चोचले पूर्ण होणार नाही. हे चोचले केले गेले. लोकांना लुटा, गरिबांना लुटा आणि श्रीमंतांना वाटा, हे एकमेव धोरण या सरकारचं आहे. आणि म्हणूनच सामान्य माणसाला जे स्वप्न असतं, गरीब माणसाचं स्वप्न असतं, मध्यमवर्गीयांचं स्वप्न असतं, ते स्वप्नापासून त्याला दूर नेण्याचं काम या रेडी रेकनरच्या वाढीव दरातून होणार आहे. आणि जे खोदलेले खड्डे आहेत ते बुजवण्यासाठी इतरांसाठी खड्डे खोदणं, ही स्थिती राज्यावर या सरकारने आणून ठेवलेली आहे. मराठी भाषेत बँकेमध्ये मराठी भाषेत जर काम सुरू झालं नाही तर मनसे आक्रमक आंदोलन करणार आहे असं मनसेचा पवित्र आहे. काय वाटतं? बँकांमध्ये मराठी भाषा सुरू नाही झाली तर मनसे आंदोलन करणार. आता असं आहे की मनसेंचं आंदोलन मराठी भाषेसाठी
चांगलं आहे, कारण मराठी अस्मिता जपली पाहिजेत, मराठीसाठी लढलं पाहिजेत. पण बँकामध्ये मराठी भाषा सुरू करा ही मागणी नॅशनल बँका कितपर्यंत मोदी सरकार एक्सेप्ट करतील. कालचं स्टेटमेंट मी वाचलं, ऐकलं आम्ही त्यांचं भाषण राज ठाकरेंचं. आम्ही फडणवीसांच्या सोबत आहोत असं ते म्हणाले. आता मला वाटतं की फडणवीसजी महाराष्ट्रात बँकात ही मराठी भाषा राज ठाकरेचं बोलून ऐकून लागू करतील तर ते एकमेकाच्या सोबत आहेत असा मेसेज जाईल.